बार 400 पार हा विचार घेऊन या 400 मध्ये चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून मला पाठवेल। विश्वगौरव देशनायक युगपुरुष माननीय मोदीजींना धन्यवाद देईल की त्यांनी मला लोकसभेच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघात असणारे केंद्र शासनाचे प्रश्न सोडवण्याची संधी प्राप्त करून दिली। चंद्रपूर वनी आर्णी या लोकसभा मतदारसंघात केंद्र शासनाचे जेवढे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मी जीवाची बाजी लावेन। खरं तर हे माझ्यासाठी सौभाग्य आहे की ज्या सेंट्रल विस्टा नवीन लोकसभेच्या इमारतीचा प्रत्येक दरवाजा बनवण्यासाठी मी माझ्या मतदारसंघातून सागवान म्हणजेच लाकूड काष्ट दिलं। त्याच दरवाजातून खरं तर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कामरूपपासून कच्छपर्यंत अनेक खासदार जाणार होते, पण आता आज ही कार्यकर्त्यांचा आशीर्वादाची गर्दी बघितल्यावर, शुभकामनांची गर्दी बघितल्यावर, त्यांच्या चेहऱ्यावर असणारे प्रेमाचे उत्साहाचे भाव बघितल्यावर मला विश्वास आहे की जनता जनार्दन ईश्वराचा अंश असणारा मतदार अब की बार 400 पार हा विचार घेऊन या 400 मध्ये चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून मला पाठवेल। आज या ठिकाणी ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करणारे त्या विभागाचे जनप्रतिनिधी लोकसेवक हे आर्णी वनी चंद्रपूर राजुरा ज्योती मूल बगारशाह पोंभुर्णा बरोडा भद्रावती अनेक ठिकाणाहून आले। झरी जामनीपासून कार्यकर्ते स्नेह आणि प्रेम घेऊन आले। यात नंतर माझा विश्वास हा अजून दुणावलाय आणि मला विश्वास आहे की मी माझ्यासाठी निवडणूक लढवत नाहीये, मी लढवतोय विश्वगौरव देशनायक मोदीजींच्या संकल्पासाठी, ज्या संकल्पामध्ये गरीबों के सम्मान में, किसानों के सम्मान में, युवाओं के सम्मान में, महिलाओं के सम्मान में और भारत माता के सम्मान में भारतीय जनता पार्टी और मित्र पार्टी मैदान में यासाठी मी लढतो। एकीकडे भाजपचा मोठा नेता म्हणून तुम्ही चंद्रपूरच्या मैदानात आहे, दुसरीकडे काँग्रेसचा उमेदवार अजून डिसाईड होत नाही। दोन जे गट आहे काँग्रेसचे त्यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे। ठीक आहे, तो त्यांचा भाग आहे, त्यांच्यावर मी प्रतिक्रिया करण्यासाठी निवडणूक लढवत नाही। मी निवडणूक लढवतो आहे ते जनतेची सेवा करत, जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण व्हावं आणि आर्णीपासून वनीपासून शेवटच्या ज्योतीच्या टोकापर्यंत जे केंद्र सरकारशी प्रलंबित प्रश्न आहे, आज ही शक्ती केंद्र शासनामध्ये प्रश्न सोडवण्याची, ती म्हणजे या ठिकाणचा लोकसभा सदस्य आहे आणि ती जर मला जनतेने निवडून दिलं तर मी हे निश्चित सांगतो की या पूर्ण मतदारसंघात केंद्र शासनाशी संबंधित प्रश्न तर सोडवेनच, पण महाराष्ट्राच्या राजकारणात मी 30 वर्ष राहिलो आहे, माझे स्नेहाचे संबंध आहे, तर केंद्राचेही प्रश्न सुटतील आणि राज्याचे प्रश्न तर माझा अनुभव आहे, माझा इतका परिचय आहे की कुठेही प्रश्न नाही। महाराष्ट्रातली लिस्ट जाहीर झालेली नाही अजून, बरेच मतदारसंघ जे आहेत तिथले उमेदवार माहिती जाहीर झाले नाही, कधीपर्यंत होईल का? नाही, साधारणतः 2-3 दिवसात सर्व संपेल, उमेदवार या विषय राहणार नाही आणि त्याची पूर्वतयारी झाली आहे। आज काही बैठका होत आहे आणि मला विश्वास आहे या 2-3 दिवसात सूर्यप्रकाशा इतकं या ठिकाणच्या उमेदवाराची घोषणा स्पष्टपणे केली। उमेदवार प्रतिस्पर्धी कमी झाला अशी चर्चा, मुख्यमंत्री पदाच्या लायक उमेदवार कमी झाला अशी चर्चा नाही, ती चर्चा कारण नसताना आहे, कारण मी कधी स्पर्धेत नव्हतो, तुम्ही मला कधी ऐकलं का? कारण माझं ध्येय नेहमी कॉमन मॅन, सामान्य माणूस पदापेक्षा, एखाद्या स्थानापेक्षा लोकांच्या हृदयातलं स्थान महत्वाचं आहे। जेव्हा मी 5 वर्षाच्या मुलाचं ऑपरेशन करून दिल्यावर, त्या मुलाचा जीव वाचवल्यावर
त्या आईच्या डोळ्यामध्ये जो भाव असतो, मला वाटतं की त्यापेक्षा मूल्यवान जगात काहीच असू शकत नाही. अशा हजारो आई बहिणीच्या डोळ्यातलं मूल्यवान तो भाव, त्यासाठी मी आयुष्य घडवलंय. त्या पदासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये कधीही पदासाठी ना पंतप्रधान पदासाठी कोणी घडतो ना सीएम पदासाठी. पण ही सामान्य माणसांची मधली भावना आहे. सामान्य माणसांची भावना ही प्रेमापोटी असेल तर त्यांना धन्यवाद. पण मी कुठेही असलो तरी जीव ओतून काम करतो. जो भी काम करो ईश्वर की अर्चना समजकर. भाऊ, मागच्या वेळेस जी सर राहिली होती, हा मतदारसंघ काँग्रेसने जिंकला होता आणि मागच्या 5 वर्षात ज्या पद्धतीने बीजेपीने केंद्रीय नेत्यांपासून तिथे पाठवून काम केलं, तुम्हाला वाटतं की मागचा जो पराजय आहे तो यावेळेस विजयात परिवर्तित होईल? हो, मागचा पराजय निसटता पराजय होता. काही छोट्याशा अडचणीमुळे मताचं विभाजन हे काही अंशी आमच्यापेक्षा त्यांच्या पथ्यावर पडलं. उमेदवार नवीन होता, शिवसेना सोडून आले होते. काँग्रेसचा उमेदवार जरी आपण म्हणत असलो तरी तो शुद्ध काँग्रेसचा उमेदवार नव्हता आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी या संघटनात्मक शिवसेनेचे आमदार असल्याने आम्ही लक्ष दिलं नव्हतं, पण थोड्याशा फरकाने पडलो. पण तुम्ही मागचीच निवडणूक लक्षात घेता, त्याच्या अगोदरच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत. आणि माझ्यासाठी लोकसभा नवीन नाही. मी कॉलेजमध्ये शिकत असताना मी 1989 मध्ये लोकसभा घडवली, 1991 मध्ये लोकसभा घडवली आणि माझ्यानंतर हंसराजजी उमेदवार झाले. आता हंसराजजीनंतर पुन्हा मी झालो. माझं चंद्रपूर विधानसभा मी घडवली 3दा, मी विजयी झालो. माझं नातं चंद्रपूर विधानसभेशी आहे. बगारशाह, मूळ, पोंभुर्णा विधानसभा घडवली, मी 3दा तिथं निवडून आलो. आर्णी विधानसभेशी माझं भावनिक नातं आहे, कारण मी अनेक वर्ष ते माझा आजोळ आहे. मी एक महिना बोरगावमध्ये जाऊन राहायचो. वणीमध्ये 1984 मध्ये मी डीबीएम केलं. आमची शेती वणी तालुक्यातली अडेगाव, आमगोन, सावंगी या ठिकाणी राहिली आहे. अडेगाव, आमगोन, सावंगी यांच्याशी माझं नातं राहिलं आहे. माझं वणी मतदारसंघाशी शिक्षणाच्या दृष्टीने नातं आहे, शेतीच्या दृष्टीने नातं आहे. आर्णी तर मी एक महिना राहिलो आहे बोरगावमध्ये आणि मी मंत्री झाल्यावर बोरगाव गावाला विकासाचा मोठा निधी दिलाय. मी काहीही लोकसभेत न लढताही तेव्हाही मी केळापूर जगदंबा मंदिरासाठी मी भक्त निवास फक्त दर्शन घेतलं आणि भक्त निवास दिलाय. त्या ठिकाणी जो व्यक्ती माझ्याकडे आला, मी प्रेमाने त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. मला विश्वास आहे की या भागामध्ये अब की बार 400 पार हा विषय निश्चित है. सर, हिंदी में बताइए, आपको लोकसभा सीट जाहिर हुई, क्या कहोगे और किस तरह की चुनौती आपके सामने है? देखो, चुनौती मेरे लिए नहीं इसलिए है कि मैं चुनाव नहीं लड़ता हूं. चुनाव जनता लड़ती है. जनता को ये तय करना है सत्य असत्य, धर्म अधर्म, विकास विनाश, प्रगति अधोगति में कौन से बाजू से खड़ा रहना है. कांग्रेस को कितने बार 50 वर्ष राज्य में सरकार में रही, केंद्र में 55 वर्ष से ज्यादा सरकार में रही. उसके बाद भी कांग्रेसी नेताओं के भाषण देखो, विकास की बात नहीं करते. मोदी जी के बारे में निम्न शब्दों का उपयोग करना. तो मुझे लगता है सत्य असत्य में जनता सत्य यानी हमारे बाजू से खड़ी रहेगी, धर्म अधर्म में हमारे बाजू से धर्म से खड़ी रहेगी. क्योंकि आप कांग्रेसियों को जानते हो, वो कहते थे प्रभु राम ये काल्पनिक कथा है और उनके ही संसद में खड़े रहकर रामनवमी की छुट्टी मांगते थे. अब कांग्रेस राम को ही नहीं मानती तो रामनवमी की छुट्टी कहां से आई भैया. तो ये ऐसे कंफ्यूजन पार्टी है. सी फॉर कांग्रेस, सी फॉर कंफ्यूजन, और वो सी फॉर चाइना का मोदी जी हटाओ का सपना पूरा करने के लिए वो लड़ रहे. ये हमारे लिए डेंजर बात है. आपने लोकसभा सीट ज्वाइन मिलने के पहले आपने ये भी कहा था कि मुझे टिकट ना मिले इसके लिए दुआ भी करें, क्या कहोगे? हाँ, मैंने दुआ की, मगर भगवान ने कहा कि आपको जाना है, संसद ने आपको बुलाया है, भारत माँ ने आपको बुलाया है. अब भगवान और जनता जनार्दन और हमारे राष्ट्रीय नेता, उनकी बात मैंने सुनी और ताकत के साथ लड़ रहा हूँ. कोई चिंता नहीं. बस हमने तय कर दिया है कि अब सत्य असत्य में हम संसद ने हमको बुलाया है, हम जाएंगे और चंद्रपुर वनी आर्नी लोकसभा का आवाज ऐसा बुलंद करेंगे कि देश का कन्याकुमारी से कश्मीर तक और कामरूप से कच्छ तक हर कोई ये जानेगा कि चंद्रपुर वनी आर्नी की आवाज क्या हो. चंद्रपुर की टिकट ये लोकसभा ने जीती थी, कांग्रेस ने जीता था. अभी आप किस तरह से जीतोगे इसको? भैया, एक बार जीता कांग्रेस ने, उसके पहले 4 बार हमने जीता है ना.
तो एक बार गलती से जीत गया तो वो कोई गोल्ड मेडल उसका नहीं। हमने 4 बार जीता है भाई, एक बार उन्होंने जीता होगा, 4 बार हमने भी जीता है ना, 4 बार। अब इस बार 400 पार, तो विषय समाप्त हो गया। एक बार गलती से जीता क्योंकि वो हमारी ही महायुति से वो कांग्रेस में गए थे। पहले वो शिवसेना के हमारे पार्टी के साथ थे, उनके साथ शिवसेना का संगठन था, हमने भारतीय जनता पार्टी का संगठन वहां उतना ज्यादा नहीं बढ़ाया था, उसका फायदा उनको हो गया। वो गलती से हुआ, एक बार गलती होती है, बार बार नहीं। कितनी मार्जिन रखोगे आप? कितनी मार्जिन रखोगे आप लास्ट चुनाव के बाद? अरे भैया, मैं मार्जिन वोटों की नहीं देखता हूँ। मैंने आपको कहा कि हम लोकसभा का चुनाव नहीं, मतदाताओं के दिल जीतने के लिए हम चुनाव में खड़े हैं। मुझे विश्वास है कि हम इस माध्यम से दिल जीतने का काम करेंगे। 31-13-4चा फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होतोय, 31-13-4च्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होतोय। ठीक आहे ना, आता तुम्हाला माहिती ती मला माहिती नाही। आता माझा अर्जुनासारखं एकच लक्ष आहे, चंद्रपूर वनियारनी। महाराष्ट्र एक अच्छा नेता जा रहा है केंद्र में, क्या लगता है? अरे भैया, महाराष्ट्र तो केंद्र का ही भाग है। राष्ट्र को महा करने के लिए मैं महाराष्ट्र से जा रहा हूँ। दिल्ली से ही तक राखो तो महाराष्ट्र बाजा, ये मैंने ही कहा था, तो जाना तो पड़ेगा। इसके पहले भी जब जब महाराष्ट्र के किसी कार्यकर्ताओं पे ये जिम्मेदारी सौंपी गई है, हमने वो निभाई है। तो मुझे लगता है कि केंद्र में जाना यानी मैं कोई अलग महाराष्ट्र छोड़कर थोड़ी जाऊंगा। वहां जाऊंगा तो मुंबई में भी आऊंगा और महाराष्ट्र के प्रश्नों को बुलंद करूंगा और मेरे हाथों से वो प्रश्न सुलझाने के लिए ताकद लगाऊंगा। भाऊ म्हणून खूप ऐकलं, पण आता पुढे ऐकणार नाही असं म्हणत अजित पवारांच्या भावांनी साथ सोडली आहे। अजित पवारांच्या भावांनी साथ सोडली, ऐकणार नाही म्हणून अजित पवारांच्या भावांनी साथ सोडली नाही। ठीक आहे, हा काही नवीन नाही, तुमच्या माहिती करता सांगतो। शरद पवार साहेबांनी त्यांचे सख्खे भाऊ हे शेतकरी कामकरी पक्षाकडून उभे असताना त्यांची साथ शरद पवारांनी सोडली होती। त्यांच्या कुटुंबामध्ये ही पद्धत, ही प्रघात हा अनेक वर्षापासून आहे। लोक माझ्या सांगाती या पुस्तकात शरद पवार साहेब म्हणतात की मी माझ्या सख्या भावाच्या विरोधात काँग्रेसचा प्रचार त्या काळी केला होता। तर त्यांचा अनुनय हा त्यांचा पुतण्या करत असेल, मला वाटतं त्याच्यामध्ये काही नवीन आहे का? तर पवार साहेबांसाठी नवीन नाही। शेवटचा प्रश्न आहे सोलापूरमध्ये, सोलापूरमधून फडणवीसांचा फोन गेला होता माजी खासदार शरद बनसोडे यांना की तुम्ही लढणार आहात, लढायला इच्छुक आहात का? शरद बनसोडे साहेबांना, माजी खासदार शरद बनसोडे साहेबांना फडणवीसांचा फोन गेलेला आहे की तुम्ही सोलापूरमधून लढण्यास इच्छुक आहात का? फोन गेला होता की नाही, काय सांगा? मला काय माहिती, फोन ते करतील तर मला कसं माहिती? हा प्रश्न माझ्यासाठी मला वाटतं गैर आहे। एकमेकाशी तुम्ही कोणाला फोन केलाय मला कसं माहिती? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।